जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि अगदी महानायक अमिताभ बच्चन यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात धाव घेतल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण हे व्यक्तिमत्व हक्क म्हणजे नेमकं काय आणि त्याचा गैरवापर कसा होतो? नुकतंच अभिषेक बच्चन आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्या बाबतीतही असेच एक प्रकरण समोर आलं आहे. डिजिटल माध्यमांवर त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या नावाचा, फोटोचा आणि व्हिडिओमधील दृश्यांचा गैरवापर होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. ही कृती म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्व हक्कांचे उल्लंघन आहे. हा मुद्दा केवळ कलाकारांपुरताच मर्यादित नाही. कोणतीही व्यक्ती, मग तो सेलिब्रिटी असो वा सामान्य नागरिक, त्यांच्या नावाला, प्रतिमेला आणि आवाजाला व्यावसायिक वापरासाठी संरक्षण मिळावे अशी अपेक्षा ठेवू शकते. भारतीय कायद्यात यासाठी थेट वेगळा कायदा नसला तरी भारतीय संविधानातील कलम 21 अंतर्गत जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या हक्कांमध्ये व्यक्तिमत्व हक्काचा समावेश आहे. यानुसार कॉपीराईट कायदा, ट्रेडमार्क कायदा, सायबर कायदा, तोटा वसुली प्रतिबंध आणि दिवाणी या कायद्यांअंतर्गत अशा प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई मिळू शकते. संबंधित जाहिरात थांबवता येते. समाज माध्यमांवरून किंवा वेबसाईटवरून छायाचित्र मजकूर हटवण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळू शकतात. विशिष्ट प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवून कारवाई सुद्धा करता येते. पण इतकं असलं तरी AI, डीफेकची वाढती प्रकरणे पाहता व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणासाठी वेगळा कायदा असावा का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा काळ.